मनीषा तिची तयारी सुधारण्यासाठी कोचिंग क्लासेस जॉईन करते। कॉलेज संपल्यावर मनीषा कोचिंग क्लासला जायची आणि क्लास संपल्यावर ती घरी जायची। मनीषाच्या कोचिंग क्लासमध्ये 2 महिने गेले आणि या दरम्यान तिने काही मित्रही बनवले। त्या मित्रांमध्ये एक अभिषेक नावाचा मुलगा होता जो दिसायला हुशार होता। अभिषेक अभ्यासात चपळ होता आणि त्याला मनीषा आवडायची। पण अभिषेकचे तिच्यावर प्रेम आहे हे मनीषाला माहीत नव्हते। वर्गात जेव्हा कधी गच्चर्चा व्हायची तेव्हा अनेकदा अभिषेक मनीषाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा। यावेळी मनीषाच्या मैत्रिणींना कळू लागले की अभिषेक मनीषाला पसंत करतो। अभिषेकला मनीषाला आपलं मन सांगायचं होतं पण सांगायची हिंमत झाली नाही। आता बंक परीक्षेची अधिसूचना आली होती। 3 महिन्यांनी परीक्षा होणार होती। अभिषेकला आता काय करावं तेच समजत नव्हतं। आपल्या मनाला सांगू की सोडू? खूप विचार करून अभिषेकने ठरवलं की आता मनीषाला मनापासून सांगणार। दुसऱ्या दिवशी अभिषेक प्रथम वर्गात पोहोचला। काही वेळाने मनीषाही वर्गात आली। अभिषेक मनीषाच्या मागेच बाकावर बसला। अभिषेकच्या हृदयाचे ठोके वेगवान होऊ लागले। क्लास संपताच अभिषेक मनीषाला म्हणाला, तू क्लासच्या बाहेर भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे। मनीषा वर्गातून बाहेर आली आणि अभिषेकला म्हणाली, बोलो क्या बात करनी है। अभिषेक जरा दचकत म्हणाला, मनीषा, मला तू खूप आवडतेस, खरे सांगायचे तर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे। मनीषा, अभिषेक, काय बोलतोय ते तुला माहित आहे? हे बघ, मी इथे माझ्या परीक्षेची तयारी करायला आलो आहे आणि मला हे सर्व आवडत नाही। असे बोलून मनीषा तिथून निघून गेली। अभिषेक घरी आला आणि मनातल्या मनात सांगून चूक केली की काय असा विचार करू लागला। अभिषेकला आता स्वतःच्याच बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला। आता काय करावं ते समजत नव्हतं। रात्रभर अभिषेक मनीषाचा विचार करत राहिला, ती आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असा विचार करत अभिषेकला झोप लागली। दुसऱ्या दिवशी अभिषेक क्लासकडे गेल्यावर मनीषाची नजर चोरत मागच्या बाकावर जाऊन बसला। मनीषने मागे वळून अभिषेककडे पाहिले पण अभिषेकने त्याच्याकडे पाहिले नाही। वर्ग संपल्यानंतर अभिषेक थेट त्याच्या घरी गेला। मनीषा विचार करू लागली की आज अभिषेक माझ्याशी बोलला नाही, काय झालं आणि तो दिवसभर माझ्याशी बोलायचा। असे जवळपास 2 महिने उलटून गेले पण अभिषेकने मनीषाशी एकदाही बोलले नाही। आता मनीषा अस्वस्थ झाली आणि ती सरळ अभिषेकच्या समोर गेली आणि विचारली, अभिषेक, 2 महिन्यांपासून तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोस, तू असं का करतोस याचे कारण सांगशील का? अभिषेक, माझ्यामुळे तुझी तयारी बिघडू नये असे मला वाटते, म्हणूनच मी तुझ्यापासून दूर राहते। मनीषा, बघ, जेव्हा तू माझ्या जवळ होतीस तेव्हा मला काही प्रॉब्लेम नव्हता पण आता तू माझ्यापासून दूर राहतेस मग मला खूप त्रास होतोय। हे का होत आहे ते माहित नाही। अभिषेक, तुझं माझ्यावर प्रेम आहे का, हो की नाही? मनीषा, मला तू आवडतेस। अभिषेक, मग तू मला आवडतेस का? मनीषा, आता तू समजूतदार आहेस मग समजून घे। अशा प्रकारे मनीषानेही अगदी मोजक्या शब्दात आपले मन सांगून टाकले। पण मनीषाने एक अट घातली की परीक्षेपर्यंत आपण दोघे फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करू। अभिषेकने त्याची अट मान्य केली। आता दोघेही खूप खुश झाले आणि त्यांचे सर्व लक्ष त्यांच्या परीक्षेच्या तयारीवर केंद्रित करू लागले। तर मित्रांनो, ही होती मनीषाची प्रेम कहाणी, जिला अभिषेक गेल्यावर प्रेमाची जाणीव